तर तुम्हाला आम्हाला तर माहिती अशी कळली की तुम्ही आजच आलाय म्हणून आता तुम्हाला काही जास्त या विषयावर सपोर्ट माहिती नसेल। आम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी करत आहे, तर काय नियोजन आहे, काय तुम्ही काय प्रयोजन त्याचं आखलं त्याची थोडीशी माहिती आता आपण परत ते बसवण्याची स्ट्रक्चर तुम्ही ते आता बांधलेलं आहे, हो आता ते स्थानापन्न केला जाईल। कधी करणार आहे तुम्ही ते आता पीडब्ल्यूडीचे लोक आता रात्रीचं बुगरा बांधून झालाय, त्याला टेक्निकली ते किती वेळ लागतो ते पीडब्ल्यूडीचे ते कळकून ते आपल्या हातात नाही ते पीडब्ल्यूडी कडे बोलवे असं काढणे म्हणजे जे काही शिफ्ट करण्याची जी प्रोसेस होती ती पण पीडब्ल्यूडीच्या सत्यारीत आहे आणि त्यावेळी शासकीय कार्यालय ते कोणती सिव्हिल वर्क असेल नाही ते ठीक आहे ते समजतंय आम्हाला, पण ते कधी करणार आहे हा आमचा विषय की बाबा करणार आहे कधी करणार आहे पुन्हा शासकीय करणार आहे का असंच करणार आहे शासन करणार आहे शासनामार्फत करणार आहे म्हणजे त्याला हे नाही म्हणजे ते होईल आता स्ट्रक्चर म्हणजे आज झालं तर बसवणार कधी तुम्ही आज उद्या कारण आम्हाला अभिषेक करायचा आहे त्याचा म्हणून म्हणून ते आम्हाला रिसर्च परमिशन द्यायला लागेल ना जिल्हा आपला नंबर आमच्याकडे देऊन ठेवा आम्ही तुम्हाला कळवू आमच्याकडून पण अभिषेक वगैरे आम्ही सगळं करतो आम्ही निवेदन कालच दिलेलं आहे त्या विषयी आमचं झालं जर होत असेल तर मग आधी आमच्या आंदोलनाची भूमिका होती ती आम्हाला थांबवतो। सर्वांना सप्रेम जयजी जाऊ बांधवांनो, तुम्ही जे आपल्या पाठीमागलं स्ट्रक्चर पाहताय हे छत्रपती शिवाजी महाराजांचं खडकमाळ आळी म्हणजेच मामलेदार कचेरी पुणे येथील हे स्मारक आहे। या स्मारकाला एक इतिहास आहे। साधारणतः 100-150 वर्षापूर्वी हे इंग्रज राजवटीमध्ये ब्रिटिशकालीन सत्तेमध्ये हे जे ठिकाण आहे ते एक सब जेल म्हणून या ठिकाणाचा उपयोग केला जायचा। या ठिकाणाला अनेक क्रांतिकारकांचा वसा लाभलेला आहे। या ठिकाणी अनेक क्रांतिकारकांनी कारावास भोगलेला आहे। असं हे पवित्र ठिकाण आहे, ऊर्जा स्रोत आहे आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं एक छोटं स्मारक होतं। परंतु काही मनुवाद्यांनी ज्यांची मानसिकता खालवलेली आहे त्यांनी हे स्ट्रक्चर हलवलेलं आहे। ज्या वेळेस आपण प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारला, अनेक वेगवेगळ्या अंगानं वेगवेगळ्या प्रकारानं या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न केला। सन्माननीय तहसीलदार असतील, जिल्हाधिकारी असतील, त्यांच्या सहीशिवाय त्यांच्या पाठिंब्याशिवाय हे स्ट्रक्चर हलवलं गेलेलं नाही। या ठिकाणी ही पवित्र भूमी पाडून एक वेगळं स्ट्रक्चर या ठिकाणी होणार आहे, जे की ही आद्य क्रांतिकारकांची भूमी आहे। आद्य क्रांतीवीर उमाजी नाईकांचं स्मारक शेजारी आहे। त्या सणातील हे गेंड्याच्या कातडीचे अधिकारी आहेत, यांनी स्मारक उद्ध्वस्त करण्याचा प्रकार या महाराष्ट्रामध्ये केलेला आहे। आम्हाला असं वाटतं की हे एक षडयंत्र आहे, पण हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी संभाजी ब्रिगेडनं आता वसा उचललेला आहे, याच्यामध्ये उडी घेतलेली आहे। तर त्यांचं असं म्हणणं की हे PWDच्या अखत्यारीमध्ये येणारा विषय आहे। हे प्रशासन काय करते, टोलवा टोलवीची भूमिका घेत आहे। हे ठिकाण बांधवांनो, हे स्मारक हलवणं तर सोडाच, पण या ठिकाणची एक विटही संभाजी ब्रिगेड हलवून देणार नाही। येणाऱ्या काळामध्ये उग्र अशी स्वरूपाची चळवळ या महाराष्ट्रामध्ये उभी केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जे आमचं ऊर्जा स्रोत आहे, या ठिकाणावरून अनेक क्रांतिकारकांनी कारावास भोगलेला आहे। या ठिकाणी सब जल इंग्रजांच्या काळात होतं, म्हणून या ठिकाणच्या प्रशासन जाणीवपूर्वक एका बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रकार आहे। त्यांचं असं म्हणणं आहे जे नवीन इमारत होती त्या इमारतीच्या ठिकाणी आम्ही हा स्मारक बसवणार होतो, परंतु एवढी टोलेजंग हजारो कोटींची इमारत तुम्ही उभी करू शकता, मग त्या ठिकाणी तुम्ही एक पूर्णाकृती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का उभा करू शकत नाही? एक नवीन स्ट्रक्चर त्या ठिकाणी उभं राहण्यास काय हरकत आहे? कुणाची अडचण आहे? म्हणून या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंतीवाजा इशारा या माध्यमातून आहे। हे जी ऐतिहासिक भूमी आहे, ऐतिहासिक स्मारक आहे, ऐतिहासिक वास्तू आहे, या वास्तूची वीट जर हलवली तरी खबरदार, येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड तुम्हाला सोळं की पोळं करून सोडल्याशिवाय राहणार नाही। कारण इथला जो कोणी बिल्डर आहे, ज्याला इथला मलिदा लाटायचा आहे, ज्याच्या घशात इथली जागा घालायची आहे, ती जागा एवढ्या सहजासहजी आम्ही होऊन देणार नाही। या आद्य क्रांतीवीर उमाजी राजांची भूमी आहे, याच ठिकाणावरून त्यांचं बलिदान किंवा त्यांना फाशी देण्यात आलेली आहे।
या ठिकाणावर अनेक क्रांतिकारकांनी कारावास भोगलेला आहे. अशी ही पवित्र भूमी आहे, ऐतिहासिक स्मारक आहे, ऐतिहासिक स्ट्रक्चर आहे. म्हणून इथलं कौल सुद्धा एक वीट सुद्धा तुम्ही हलवू शकत नाही. इथे तुम्ही जे सांगताय की आम्ही असं करू, एक इमारत करणार आहे PWD कडे आहे किंवा अजून PMRD कडे आहे, महानगरपालिकेकडे वर्ग झालेले, हे सगळे भूलथाप आहेत. हा खोटा प्रकार आहे, हे दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. या पुण्यातल्या जनतेला तुम्ही विश्वासात घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही याची कल्पना द्यायला पाहिजे. मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल किंवा आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते असतील, प्रत्येकाला सांगणं गरजेचं आहे. आम्ही असा प्रकार करतोय. महानगरपालिकेमध्ये हा ठराव ठेवायला पाहिजे, तो मंजूर करायला पाहिजे. परंतु कुणालाही न सांगता एका रात्रीमध्ये स्मारक कशा पद्धतीने हलवतं, म्हणजे हे आर्थिक उलाढाल आहे. तुम्हाला तर माहिती आहे, सरकारी जमिनी लाटण्याचा प्रकार या पुणे शहरामध्ये सातत्याने होतोय. हजारो कोटींची जमिनी 500-500 रुपयाच्या स्टॅम्पवर खरेदी केल्या जातात. म्हणून ही जी ठिकाण आहे, ही जी जागा आहे, ही तर कुठल्या तरी बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रकार या ठिकाणी होतोय. हा कुठंतरी थांबला पाहिजे. म्हणून हा या ठिकाणी जी ठिणगी पडलेली आहे त्याचं रूपांतर कधी आगीमध्ये होईल हे सांगता येणार नाही. येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी मोठा संघर्ष उभा होईल, एक मोठी चळवळ आम्ही या जागेतून सुरू करणार आहे. म्हणून विनंतीवाचा इशारा आहे महाराष्ट्र शासनाला, महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांना, इथलं षडयंत्र तात्काळ थांबवा. ही जी तुम्ही प्रवृत्ती आणलेली आहे, चोराची प्रवृत्ती, दरोडेखोराची प्रवृत्ती, हे थांबवा. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये या जनतेमध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, एवढा इशारा या ठिकाणी यांना देतो. आणि हे तात्काळ स्मारक व्हावं. ज्या ठिकाणी तुम्ही इथलं स्मारक हलवलं ते ताबडतोब करा. जनतेला कळू द्या काय खरं आहे काय खोट आहे, सत्य समोर आलं पाहिजे. एवढीच विनंती या ठिकाणी आपल्या समोर करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो.